नमस्कार, नेम टू फेम या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत माननीय रईसा सय्यद मॅडम, प्रसिद्ध रील स्टार. त्याचबरोबर फेसबुक या सर्वांवरती मॅडमचे असंख्य रील्स आहेत. त्यामधनं नवनवीन समाजाला संदेश देण्यात येत आहे. परंतु त्यांचं पण काही व्यक्तिगत एक आयुष्य आहे ज्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम, सर्वप्रथम आम्हाला तुमचा जीवन परिचय द्या. माझं नाव रईसा सय्यद आहे. मी मुळात राहणारी म्हणजे श्रीगोंदा, दौड माहिती आहे असं? हो, माहिती आहे. तिथला जन्म आहे माझा सासर पुणे आहे. म्हणजे माझं लग्न पुण्याला झालं आणि माझं शिक्षण वगैरे सगळं गावाकडे दौडलाच झाले. मॅडम, आता मला सुरुवातीलाच एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, जे की आमच्या प्रेक्षकांनी मला विचारायला सांगितलंय की तुमच्याजवळ भरपूर साड्या आहेत. कारण आम्ही तुमच्या जेवढ्या रील्स बघितल्यात, आज तुम्ही एक प्रसिद्ध इंस्टाग्राम, फेसबुकवरती तुम्ही भरपूर ट्रेंडिंगमध्ये असता. कंटिन्युअस तुमची, मी तरी स्वतः तुम्हाला फॉलो करतो. मी तुमची एकही रील्स अशी नाही बघितली की ज्या रील्समध्ये तुम्ही परत ती मला साडी बघायला मिळाली असेल. तर मग आतापर्यंत तुमच्या रील्स किती आहेत एकूण अंदाजा तरी? पण आय थिंक 2,500 आहेत. 2,500, बरोबर आहे. म्हणजे ऑब्व्हियसली 2,000 प्लस तर साड्या असाव्यात तुमच्याकडे. 2 पेक्षा जास्त बोलले तरी चालेल, पण कसं नवीन आल्या का जुन्या काढायच्या का, तर थोडी जागा पण पाहिजे, स्टोरेज. हा, कारण मी तुमच्या याच्यात कमेंटमध्ये वाचलं की मॅडम एवढ्या साड्या करता काय तुम्ही नेमकं? मग असं गरिबांना द्यायचं, म्हणजे ज्यांनी त्यांना पण काम येतं, उपयोगी येतात. नाही, बरोबर आहे. मग नवीन ठेवायला नवीन स्टॉक. नवीन. मॅडम, मी तुमच्या काही आता रील्स बघितल्या 3-4 महिन्याच्या. थोडंसं तुम्ही आणि आता माझ्यासमोर बसताय तर मला जाणवते भरपूर ट्रान्सफॉर्मेशन आहे तुमच्या वेट लॉसमध्ये. हे एवढं ट्रान्सफॉर्मेशन 3-4 महिन्यात कसं काय शक्य झालं? ॲक्च्युली फक्त माझा एकच फोकस होता, वेट कमी करायचं. तर मी कमीत कमी 3 महिन्यामध्ये 17 किलो कमी केले. 17 किलो 3 महिन्यात? हे शक्य होतं 3 महिन्यात? हां, फक्त जेवणावर कंट्रोल आणि वर्कआउट, पर्सनल ट्रेनिंग, PT वगैरे लावली. शक्यतो खूप मेहनत केली. कुठेतरी असं मला वाटतं की ह्या जे आपण इंस्टाग्रामच्या जगामध्ये जातो किंवा फेसबुक किंवा यूट्यूबचं जगात असतं, इथे दिसणं आणि असण्यामधला फरक काय सांगू शकाल तुम्ही नेमका? ॲक्टिंग मेन इम्पॉर्टंट आहे की ॲक्टिंग आपण लोकांपर्यंत काय पोहोचवू शकतो, की काय त्यांना आपण चांगला संदेश देऊ शकतो का, चांगल्या माहिती काय त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो, ते महत्त्वाचं आहे. समोर सुंदर दिसणं तर कोणी पण दिसू शकतं, पण समोरून आपण काय त्यांना सांगू शकतो ते महत्त्वाचं आहे. ह्या क्षेत्राकडे तुम्ही कसं वळालात? मी तर जस्ट असं टाईमपास म्हणून, एंटरटेनमेंट, एन्जॉयमेंट. स्टार्टिंग मी टिकटॉकपासून केली होती. सो टिकटॉकमध्ये मी 7 मंथमध्ये 1 मिलियन केले. 1 मिलियन होते टिकटॉक? 7 मिलियन 7 मंथमध्ये, सॉरी. सो त्यावेळेस माझी मम्मी एक्सपायर झाली. सो आणि त्याच क्षणामध्ये टिकटॉक बॅन झाला. इतकी डिप्रेशनमध्ये गेले मी, लिटरली रडत होते मी. हो, त्यावेळेस भरपूर असं झालं की खूप जणांचे फॉलोअर्स होते आणि असं वाटायचं काहीतरी हरवलंय आपल्यापासून, काहीतरी गमवलंय मी. आणि त्यात एवढी डिप्रेशनमध्ये गेले. 1 मंथ बेड रेस्ट, एकदम बेडवर, घराच्या बाहेर नाही, कुणाशी बोलत नव्हते. फक्त असं रोज ओपन करायचे, आज टिकटॉक येत आहे का, पुन्हा पाहूया, आलंय का, हे ते. मग नंतर 5-6 महिन्यानंतर पाहिलं की इन्स्टावरती रील चालू झाल्या. मग त्यात थोडं मी हे केलं, तर पब्लिकने खूप सपोर्ट केलं. त्यात मला खूप फेम भेटलं, खूप प्रमोशन केले, खूप काही अशा गोष्टी म्हणजे केल्या की मला वाटलं नाही त्यावेळेस की आता परत शून्यातनं सुरुवात. हो, जिथे तुम्ही मिलियन्स पर्यंत पोहोचलात तिथे आता पहिल्या एका सबस्क्रायबर पासून तुम्हाला सुरुवात करावी लागणार. आणि टिकटॉक अजून पण बाहेर चालतो, तर मी अजून पण माझे व्हिडिओज पाहते. मॅडम, ह्या याच्यातनं प्रगतीचा टप्पा कसा होता? तुम्हाला किती काळ लागला असं ग्रो करायला? 3 ते 4 वर्ष लागली मला. 2022 मध्ये मी इन्स्टावरती स्टार्ट केलं ते रील बनवायला. तर 23 आणि 22 मध्ये खूप एकदम धमाका, खूप व्हायरल झाले, खूप फेमस. खूप लोकांनी सपोर्ट केला. काही निगेटिव्ह कमेंट यायचे, काही पॉझिटिव्ह यायचे, पण निगेटिव्हला मी असं दुर्लक्ष केलं. फक्त पॉझिटिव्ह चांगले पण आहेत. हो, बरोबर आहे. जर 100 चांगले आहेत, त्यात 20 निगेटिव्ह पण आहेत लोक, तर त्यांना लक्ष नाही द्यायचं. आपण शक्यतो जेवढं चांगल्या लोकांना चांगल्या कमेंट केल्या त्यालाच फोकस करून पुढे चालत राहायचं. आणि शक्यतो काय होतं, आमची जी कास्ट आहे त्यात म्हणजे साड्या खूप कमी घालतात. सगळे म्हणजे बुरख्यामध्ये असतात, ड्रेसमध्ये असतात. आणि त्यात मी अशी व्यक्ती की मी ऑलराऊंडर आहे. मला साडी म्हणजे माझं एवढं फेवरेट, म्हणजे आवडीचा ड्रेस आहे की मला असं वाटायचं मी कधी घालू. पण ते असं सोशल मीडिया आलं ना माझ्यासाठी, की त्यात मी माझ्या मनाची जी आवड होती, जी ड्रीम, ते पूर्ण केली.
की मी साडीच घालणार. मी एवढ्या 2000 साड्या म्हणजे त्यापेक्षा जास्त मी घेते की नवीन जशी मार्केटमध्ये साडी आली की शॉपवाला पहिले मला मॅम नया स्टॉक आहे, चलो मी आ रही हूं. मॅडम ह्या प्रवासामध्ये तुम्हाला मिळणारा फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? कारण मी जेव्हा बघतो की मुस्लिम कम्युनिटीमध्ये की बाबा मुलीला जास्त तरी स्वातंत्र्य नाहीये अजूनही. नाही. ओके, जसे मुलं ज्याप्रमाणे बाहेर येतात स्वातंत्र्य फार कमी आहे. पण तुम्ही आज एवढं नॅशनल आणि इंटरनॅशनल म्हणेल मी याला तर, कारण आज दुबईला पण तुम्ही जाता, तिथं पण तुमचे व्यावसायिक आहेत व्यवस्थित. तर मग याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, नेमकं सपोर्ट सिस्टीम कशी राहिली तुम्हाला? सपोर्ट सिस्टम असं आहे की डेफिनेटली फॅमिली सपोर्ट खूप छान आहे. माझी बहीण आहे, मॉम डॅड तर नाही मला. सो माझी सिस्टर म्हणजे अशी की मला मम्मीपेक्षा पण जास्त आहे, तर ती मला फुल सपोर्ट करते. त्यात माझी मुलगी ती पण मला फुल सपोर्ट करते. माझे हस्बंड तर A1 एकदम ग्रेट आहेत. तुमची मुलगी पण युट्यूबर आहे का? तिला अजिबात नाही आवडत हे सगळ्या गोष्टी, एवढा सोशल मीडियामध्ये नाही ती. अच्छा. हो, तर ती मला तरी पण सपोर्ट करते. व्हिडिओ बनाना, चलो मम्मी मी बना देती हूँ. म्हणजे ती मला उलटं म्हणते नाही तू कर मम्मी, मी आहे तू कर. आणि बहीण पण माझी खूप सपोर्ट करते. त्यामुळे फॅमिलीचं आहे, मिस्टरांचं आहे. मिस्टरांना काही ऑब्जेक्शन नाही, म्हणतात तू खुश आहे ठीक आहे. खूप चांगलं आहे, कारण यामुळेच तुम्ही आज ज्या स्टेजला जिथं ग्रो करताय हे फार गरजेचं आहे. मुलींना म्हणजे माझं सांगणं हे की शक्यतो फॅमिलीचा सपोर्ट असला ना तर कधीच ह्या गोष्टी इग्नोर नका करू. जेवढं होईल तेवढं पुढे जा तुम्ही, नक्की त्याच्यातून काहीतरी चांगलंच होणार. म्हणजे जर फॅमिली सपोर्ट असेल तर, जसं कुणाचे मिस्टर आहेत, कोणाचे आई वडील, कोणाचे भाऊ कोण ना कोणी सपोर्ट करतात नक्कीच जा. कोणाचा पण सपोर्ट घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. आता ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात, इंस्टाग्राम, डेफिनेटली जर मुलीने ठरवलं की मला करायचंय, काहीतरी नाव करायचंय, काहीतरी बनायचंय, कुणापर्यंत काहीतरी पोहोचवायचंय, की काहीतरी आपल्यात कला आहे ते दाखवायची, तर नक्की करू शकते ती. अच्छा, म्हणजे त्याच्यातनं करिअर निश्चित बनतं 100%. आणि नवतरुणांना तुम्ही तसा आता इनडायरेक्टली संदेश पण दिलाय की तरुणी तुम्ही नवी ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही अवश्य या. त्यांना ते स्वतःमध्ये पाहिजे की हा मी करू शकतो, तर नक्कीच करू शकतो. मी पण असं वाटलं होतं की मी आता टिकटॉक बॅन झालं, आता काय होणार आहे परत, आता नाही होऊ शकत. पण जसं मला वाटलं ना की 2 महिन्यात, 7 महिने, 1 वर्षामध्ये मी अनलिमिटेड म्हणजे एवढं पब्लिकने सपोर्ट केला, तर नक्कीच करू शकतात सगळं. आणि मग याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही काही चॅरिटी पण करता, असं आमच्या कानावरती आलं किंवा आमच्या माहितीच्या सोर्सनं आम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही स्पॉटेड झालेल्या दिसलेला आहात तिथे चॅरिटी करताना. बट तुम्ही चॅनलवरती तुम्ही काहीच नाही केलेलं आहे. नाही, मी शो ऑफ नाही केलेलं. मला शो ऑफ नाही आवडत, किंवा आपल्याला जे करायचं ते मनापासून, पब्लिकला नाही दाखवायचं. जे मला आवडतं, माझं जे मनाचं ते हॅपीनेस आहे ते मला म्हणजे असं दाखवून नाही करायचं पर्सनली. तर मी करते बऱ्याच ठिकाणी, नेहमी करते. मला इव्हन भरपूर जागेचं हे आहे, पण मी दाखवत नाही. मला पर्सनली ठेवायला आवडतं. अगदी तुकाराम महाराज म्हणतात की ह्या हाताचं दान त्या हाताला कळलं नाही पाहिजे. एक्झॅक्टली केलेलं. तशातलं तुम्ही कुठेतरी ते कार्य करताय. दाखवून काही अर्थ नाही ना करणार. कारण काही ठिकाणी असं ऐकलं की तुम्ही अनाथ आश्रमामध्ये पण काही भरपूर ठिकाणी करता. आहे, पाथर्डीला केले, साताऱ्यामध्ये केले, अहमदनगर जे आता अहिल्यानगर ना, राईट? हो, अहिल्यानगर आताचं नाव. तिथे पण केले. तुम्हाला सांगते श्रीगोंद्यामध्ये केले. अच्छा. कमीत कमी 10 ठिकाणी केले मी. इव्हन मला कॉल येतात की मॅम एवढे ट्रान्सफर करा, तरी मी करते नेहमी. कार्य खरंच मॅडम तुमचं चांगलं आहे. धन्यवाद मॅडम. ह्या करिअरच्या सोबत तुम्ही म्युझिक या क्षेत्रामध्ये देखील आहात. हां, त्याबद्दल थोडं सांगा आम्हाला. त्याच्यामध्ये कसं आहे की कुणीतरी एक व्यक्ती आहे, त्याला पण काहीतरी बनायचं आहे, त्याला त्याचं नाव बनवायचं आहे, पण तो करू नाही शकत आहे, त्याला फायनान्शियली अडचण आहे, तर मी त्यांना सपोर्ट करते. त्यात पण मी माझं नाव नाही येऊन देत. ठीक आहे, तुम्ही करा, तुमचं नाव घ्या, तुमच्या नावाने बनवा, पण मी त्यांना फायनान्शियली सपोर्ट करते. असे माझे 2 सॉन्ग झालेत आणि आता 2-3 आहेत ते पर्सनली, म्हणजे अजून चालू आहे त्यांच्यावर शूट. ते मोठाले प्रोजेक्ट आहेत. अच्छा, बरं. 2 वेब सिरीज आहेत, 1 सॉन्ग आहे, तर ते लवकरच रिलीज होईल, तर कळेल आपल्याला. आणि मग तुम्ही काही ठिकाणचे प्रमोशन्स पण करता, चांगले मोठे ब्रँड सोबत तुमचं कोलॅबरेशन आहे किंवा तुम्ही त्यांच्यासाठी प्रमोशन्स केले, त्याबद्दल कशी? इथले भारतातलेच आहेत का, कसं, बाहेरचे पण आहेत? बाहेरचे पण आहेत, जसे दुबईमधले आहेत, ओके, साऊथ कर्नाटकमधले आहेत, पुण्यामधले आहेत, मुंबईचे आहेत, बरेच ठिकाणी. म्हणजे एकंदरीत सर्व रीतीनं म्हणजे आता तुम्ही ऑलराऊंडर तुम्ही पोहोचलेले आहात तिथपर्यंत की लोक तुमच्या जवळ तेवढा सपोर्ट पण आहे मला. त्यांच्या सपोर्टमुळे तर मी तिथपर्यंत जाऊ शकले. बरोबर आहे, अगदी.
नाही, कारण तुमचे प्रत्येक व्हिडिओ हे पाहण्यासारखे असतात. मी तर पहिलेच म्हणलंय, सर्वजण तर हे म्हणतात. माझी पण छोटी बहीण आहे, ती पण तुमचे व्हिडिओ पाहते, म्हणते दादा त्यांची साडी घालण्याची स्टाईल खरंच खूप अप्रतिम आहे. मॅडम खूप छान हे करतात. तर मॅडम त्याच्यामध्ये की काही काही रील स्टार नवीन येत आहेत, मुली येत आहेत, डान्सचे व्हिडिओ टाकतायत, ग्राफिक डिझायनिंगचे काहीतरी करून टाकतायत किंवा इतरत्र अजून काही करतायत. तर याच्यामध्ये 1-2 व्हिडिओ टाकतात, परत वाट बघतात ते ग्रो होण्याची, आणि परत काही दिवस थांबतात, परत 1-2 व्हिडिओ शूट करतात. मग असं केलं तर त्यांचं करिअर होऊ शकतं का? नाही, असं नाही होऊ शकत. कारण असे तुमच्यासारखे फार कमी आहेत की ज्यांनी कंटिन्युटी ठेवली. कंटिन्यू खूप वेळ द्यावा लागतो, इतका वेळ द्यावा लागतं की ॲटलिस्ट तुम्हाला 2-3 व्हिडिओ पोस्ट करायचे, 2 स्टोऱ्या, ॲक्टिव्ह राहावं लागेल, तेव्हा जाऊन तुम्ही ग्रो करता. तुम्ही एक टाकून 8 दिवस वाट बघता तर नाही होणार. मी तर जर रील बनवायचे ना, तर साडी घालायची, तुम्ही जेवत नव्हते का, तर पोट दिसन, जाड वाटण, डान्स करायचा आहे, कंटाळा येतं, म्हणून मी जेवत नसायचे. म्हणजे एक शूट 4 वेळा करावं लागतं. तर रील बनवणं पण एवढं सोपं नाही आहे. खूप मेहनत असते त्याच्यामध्ये. एक 15 सेकंडला आपल्याला वाटतं अरे खूप छान आहे, पण त्याच्या मागं खूप मेहनत असते. ते लगेच समजून येत नाही का, तर खूप कष्ट पण आहे. रिटेक भरपूर घ्यावे लागत असतील. खूप वेळा लिपसिंग असतं, काही डान्स मोमेंट चुकतात, कधी कधी गाणं विसरून जातो, सॉन्ग आपण हे सॉन्ग असं हे लिपसिंग विसरलो, खूप वेळा त्यात हे करावं लागतं. 10 ते ॲटलिस्ट 8 ते 9 वेळा रील कंटिन्यू करावं लागतं. बापरे, म्हणजे या रीलच्या जगतामागं खूप सारी मेहनत आहे. एक्झॅक्टली, मेहनत सगळ्यामध्ये. काही परंतु आमच्यासारख्या प्रेक्षकांना तसं वाटत नाही. आम्हाला वाटतं की 15 सेकंद तुम्ही करताय, आम्हाला छान वाटते, काय छोटीशी तर गोष्ट आहे, 15 सेकंद आपण करू. बट ते मुवमेंट, तुमच्या एक्सप्रेशन तुमच्या चेहऱ्यावर यायला, त्यामागे तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागते. त्याच्यातून काही चांगलं बोलतात, चांगले कमेंट करतात, कोणी घाण कमेंट करतात, कोणी निगेटिव्ह बोलतात, पण त्यांना हे नाही दिसत की त्याच्या मागची मेहनत किती, की समोरच्याने किती मेहनत करून ती रील बनवली. तर कुणी 10 मधले जर 5 कमेंट चांगले आले तरी असं वाटतं नाही आपली मेहनत सफल आहे, सफल आहे. काही त्याने चांगल्या गोष्टीला अजून आपल्याला एक छान, अजून ऍक्टिव्ह पण अजून वाटतं की नाही अरे आता बनवायचं, अजून रील बनवायची. म्हणजे तुम्हाला तिथून ते मोटिवेशन परत एकदा मिळत राहतं. एक्झॅक्टली. मग आता पुढची ध्येय वगैरे काय आहेत तुमचे? बस जसं आहे चालून द्यायचं, जिथपर्यंत होतंय करायचं आपलं. अजून डेफिनेटली अजून मुलींपर्यंत मेसेज जाऊन द्यायचा. अजून काही मुलींना ज्या एकदम गावामधल्या आहेत, त्यांना माहिती नाही आहे किंवा त्यांच्या फॅमिलीत असं की अलाव करत नाही आहे, तर त्यांना पण माझं असं सांगणं आहे की मुलींना शिकू द्या, त्यांच्या पायावर उभं राहू द्या, त्यांना काय आवडतं ते करू द्या. सपोर्ट करा त्यांना. एक्झॅक्टली, सपोर्ट करा, जेणेकरून त्यांना पण त्यांचं फ्युचर आहे, त्यांना पण त्यांच्या इच्छा आहेत. काहीतरी हल्ली मुलींचे खूप स्वप्न असतात की मला हे ड्रीम आहे, हे बनवायचं आहे, हे करायचं आहे. म्हणजे काही फॅमिली अशी की बिलकुल अलाव नाही करत. माझी फॅमिली खूप छान आहे, खूप सपोर्टिव्ह आहे, खूप चांगलं, म्हणजे फुल सपोर्ट करतात, त्यामुळे मी करू शकले. पण काही अजून पण काही ठिकाणी असे की बिलकुल अलाव नाही करत मुलींना. इव्हन शिक्षणाला पण जास्त लांबे नाही जायचं. खरं आहे. तर मी पण ऐकले, बघितले ह्या गोष्टी. माझेच वरून मी मराठी मीडियमला होते, तर मी ॲटलिस्ट 5वीपर्यंत कमीत कमी 4 किलोमीटर पायी जायचे. तर त्यानंतर मग जाऊन देत नव्हते की लांब आहे, मुलगी आहे, एवढ्या लांब कसं जाणार. तर मग खूप असं, म्हणजे कसं सांगू, म्हणजे ती परिस्थिती पण नव्हती आणि जायचं पण असं की नव्हतेच जाऊन देत फॅमिली. मग कसं तरी थोडं सपोर्ट भेटला. मग जसं बस चालू झाल्या, ते पास वगैरे, मग त्यानंतर जायला लागले. नाहीतर नसतं झालं गावामध्ये शिक्षण, पॉसिबलच नाही. आणि हल्ली अजून पण आहे आमच्या गावाकडे असं, अजून तशीच परिस्थिती आहे, अजून डेव्हलपमेंट नाही, बिलकुल नाही. खरंच आहे, माणसं बदलणं जास्त गरजेचं आहे. माणसांचे विचार बदलले तर गाव बदलेल, डेव्हलपमेंट होणार. जर विचार नाही बदलणार, काही नाही होणार. वैचारिकता बदलणं फार गरजेची आहे. कारण जो पण कुठलीही, म्हणजे कम्युनिटी हीच म्हणून नाही, परंतु कुठलीही कम्युनिटी जरी असली तरी मला असं वाटतं की महिलांचं शिक्षण खरंच झालं पाहिजे, गरजेचं आहे. कारण काय, एक महिला 2 घर सांभाळत असते, तिचं माहेर पण सांभाळते आणि सासर पण सांभाळते. बरोबर. कारण म्हणून महिलांनी पुढे आलं पाहिजे, ग्रो केलं पाहिजे. कारण ते जर शिकले तर त्याचे संस्कार पूर्ण ह्यासाठी महत्वाचं आहे की त्यांना हे शिक्षण, जर ते शिकले तर त्यांना त्यांचं महत्त्व कळतं आणि ते त्यांच्या मुलांनाच शिकवतात. जर ते शिकले नाही तर मुलांना काय शिकवणार ते? बरोबर आहे. तर सगळ्यांना शिकणं खूप गरजेचं आहे. आणि कारण बाहेरच्या जगात काय चाललंय हे देखील कळणं फार गरजेचं आहे. ते जर आईलाच नाही कळालं तर मुलांना काय कळणार? मुलांना पण नाही पोहोचणार ना. खरंय. तुम्ही
मुस्लिम कम्युनिटीमधनं बिलॉंग करता. हो. तर मग मला एक विचारायचं आहे की आता प्रत्येक वेळेस ट्रोल केल्या जाते की बाबा एक मुस्लिम कम्युनिटीतली एक स्त्री एवढं वरती जाते, ते एकतर तुमच्या कम्युनिटीमधनं काहीतरी तुम्हाला चांगलं वाईट दोन्ही प्रकारच्या प्रत्येक कम्युनिटीमधनं येतात कमेंट. तर मला हे विचारायचं आहे की ह्या जातीयवादी अशा गोष्टीमुळे तुम्हाला काही त्रास झालाय का तुमच्या करिअरमध्ये? मला तर म्हणजे कसलाच त्रास नाही झाला आणि कुठल्याच ह्याच्याकडून नाही झाला, ना आमच्या ना हिंदू लोकांकडून. का तर त्यांचा तर मला खूप सपोर्ट आहे, खूप सपोर्ट आहे. का तर मला शिवजयंती, आंबेडकर जयंती, गणपती, नवरात्र एवढं सुंदर छान प्रकाराने मला बोलवतात, तेवढा छान माझा पाहुणचार करतात. आणि कधी माझ्यावर त्यांनी असं ट्रीट नाही केलं की ही मॉमेडन आहे, मुस्लिम आहे. एकदम त्यांच्यासारखं मला फुल प्रेम आणि फुल सपोर्ट, खूप छान पाहुणचार करतात. मी तुमची काहीतरी रील्स पण बघितल्या नवरात्रमधल्या. परत नवरात्रात आहे, काय म्हणतो आपण त्याला, ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या रील्स. आता जयंती होती, जयंतीमध्ये पण मला बोलवलं, एवढं छान म्हणजे पाहुणचार केला, सत्कार केला. पुण्यामध्येच ना? कॅम्पमध्ये, अच्छा कॅम्पमध्ये. आणि ते व्हिडिओज पण खूप व्हायरल झाले माझे. आणि मी दरवर्षी सगळे जे पण आहेत आपल्या जयंत्या सगळ्या साजऱ्या करते. शिवजयंती पण अटेंड करते. हां, आंबेडकर जयंती, गणपती, नवरात्र, म्हणजे एव्हरीथिंग सगळं खूप छान मला प्रेम आणि खूप सपोर्ट करतात. तुमचे लोक पण, सगळे समाजातले लोक कधी पण असं भेदभाव नाही करत, खूप प्रेम आणि खूप जीव लावतात. नाही, मी एक असं सांगू इच्छितो की तुमचा जर कंटेंट आणि खरंच तुम्ही त्यावेळेनं तुम्ही करताय ना, तर मग कम्युनिटी कुठलीही असो सपोर्ट करतीच. प्रत्येक कम्युनिटीमध्ये लोकांकडून पण मला कधी त्रास नाही, फुल त्यांचं पण प्रेम आहे, सपोर्ट आहे. आणि मराठी लोकांकडून पण खूप सपोर्ट आणि खूप प्रेम करतात आणि खूप जीव लावतात. माझ्या मतेने मी कधी जातवाद नाही करत. कधी माझ्यासाठी कोण हा वेगळा तो वेगळा, तुझी ही जात माझी ही जात, मी कधी नाही करत. माझ्यासाठी तुम्ही पण एक माणूस आहे, मी पण एक माणूस आहे आणि आपण सगळे एक आहोत. बरोबर. आपण जन्मलो इथे भांडणं, जातवाद करणं किंवा कुणाशी वाद घालणं हे योग्य नाही. सगळे आपण एक राहिलो तरच सगळ्या गोष्टी पुढे जाणार आहेत. आपल्या मुलांवर काय परिणाम होणार, आपले मुलं ह्यातून काय शिकणार, तर ह्या गोष्टी विचार करायचे की शक्यतो जेवढं होईल तेवढं एक म्हणून राहा, प्रेमाने राहा, जेणेकरून आपल्या मुलांवर परिणाम नाही होणार फ्युचरमध्ये. बरोबर आहे. एकता आणि एकात्मता पाळणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्यावरतीच आपण सर्व डिपेंड आहोत. एक्झॅक्टली. कारण आपण बघतो की ठीक आहे, आपण आपल्यामध्ये काही कधी थोडी कॉन्ट्रोवर्सी चालते, परंतु ज्या वेळेस देशाची गोष्ट येते तेव्हा आपण सर्वजण एक असतो. जसं की आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेला, आता तुम्ही जाता दुबईला जाता, सिंगापूरला जाता, तिथं तुम्ही काय सांगता स्वतःला? आय एम इंडियन. प्राऊड फील करते. मी आजपर्यंत दुबईमध्ये जाऊन फक्त साडी घालते. माझा फेवरेट कॉस्ट्यूम म्हणजे मी दुबईला पण गेले ना, तर लोक फिरायला गेले तर अरे मी वेस्टर्न घालणार, मी हे ड्रेस, मी जीन्स घालणार, मी वन पीस, पण मला फक्त आवडतं साडी. शक्यतो माझे जे पब्लिक आहे सपोर्ट करतात मला, ते मला कमेंट करतात की इंडियन गर्ल म्हणजे कुठेही जाऊ दे, ही जे संस्कार कधीही विसरत नाही, ही साडीच घालते. सगळे व्हिडिओ पाहताना तर साडीवरच आहे दुबईमधले. मॅडम, एक प्रश्न तुम्हाला नक्की विचारा. की सर्वांच्या वतीने एक मी वाचला होता कि रमजान के पाक महीने में क्या आप रील्स बनाते हो या नहीं? बहुत अच्छा सवाल किया आपने, ज़रूर जवाब दूंगी. एक्चुअली मैं 11 महीने मेरे हैं. अच्छा. 1 महीने मेरा अल्लाह का है. तो 1 महीना मैं कोई सोशल मीडिया पे कहीं भी एक्टिव नहीं रहती हूँ. 1 महीना मेरे पूरे महीने के रोज़े रहते हैं. हाँ. पूरी इबादत करती हूँ. 1 महीना पूरा मैं कहीं भी नहीं रहती हूँ. जैसे ईद होने के बाद फिर मैं अपना सोशल मीडिया पे वापस चालू हो जाती हूँ, जो रील बनानी, जो करना है. पर 1 महीना मैं कहीं भी नहीं रहती. हमने ये भी देखा है कि आप हर महीने अजमेर देते हो. जी ज़रूर, कि वो बुलावा आता है और मैं काफ़ी उनको दिल से मानती हूँ और इंशाल्लाह उनके दुआ से सब अच्छा है मेरा. तो मैं जाते रहती हूँ, मुझे सुकून मिलता है, मुझे अपनापन लगता है, मुझे मेरे माँ बाप की याद आती है तो मैं उनके पास जाती हूँ, तो मुझे सुकून लगता है, अच्छा लगता है, अपनापन लगता है. तुम्ही नेहमी दुबई जाता किंवा बाहेरच्या देशामध्ये जाता, जसे की मलेशिया फिरला तुम्ही, सिंगापूर, तर दुबईमध्ये फूड कुठलं सर्वात जास्त आहे चांगलं? इंडियन फूड भेटतं ना आपलं भरपूर ठिकाणी. एक 150 रेस्टॉरंट आहेत, तिथं मी सगळ्यात जास्त शोधून वडापाव खाते. माझा फेवरेट आहे वडापाव ना. तिथे मिळतो दुबईमध्ये? ऑल समोसा भेटतो, 150 रुपयाला एक समोसा आहे. बर. वडापाव 200 रुपयाला, म्हणजे आपले इंडियन धीरममध्ये नाही. हो. पण इंडियन फूड छान आहे आणि आपले इंडियन लोक गेले तर तिथं उपाशी नाही राहणार. सगळं इंडियन रेस्टॉरंट भरपूर आहेत.
भरपूर बरं मला सांगा की तिथे आपल्या इंडियन लोकांची स्थिती कशी आहे दुबईमध्ये? छान आहे, भरपूर पैसा कमवतात. बर. हां, पण थोडं स्ट्रगल पण करावं लागतं, सगळं नाही भेटत, पण पैसा भरपूर आहे. हे दुबई सर्वच श्रीमंत आहे का दुबई जसं दाखवतात का काही तिथं असं हो, पण आहे. आहे स्लम आणि हे असा एरिया पण काही काही आहे असं नाही म्हटलं नाही, जातं? सगळं रिच आहेत. आणि मेन तिथं शेख असे आहेत ना की जे प्रॉपर्टी बनवून सगळं म्हणजे असं इन्कम हे करून बाहेर सेटल झालेत, इराण इकडे तिकडे. आणि सगळे आपल्या लोकांसाठी म्हणजे खूप छान आहे प्लॅटफॉर्म पैसा कमवायला. पण त्यांना पण तेवढं स्ट्रगल आहे की फॅमिलीला सोडून राहावं लागतं, कितीतरी घरचं जेवण नाही, व्यवस्थित नसतं, थोडंसं सॅक्रिफाईस करावं लागतं त्यांना. पण कमाई म्हणजे इन्कम चांगली, कमाई चांगली, इन्कम दुबईमध्ये चांगलं आहे. भरपूर आहे. असं एक हे होतं की तिथं पाणीसाठी पण खूप पैसे मोजावे लागतात म्हणून दुबईमध्ये, हो, हे कितपत खरं आहे? का तर तिथे पाणी नाहीच आहे ना, पाणी बाहेरून येतं. हा, मग एक बॉटल कितीला असते तिथं ती? तेच म्हणजे 2 दिरहम, कधी 10 दिरहम, 5 दिरहम. म्हणजे किती? 1 दिरहमचे 25 रुपये, 1 दिरहम म्हणजे. ओके. तर म्हणजे असं ठराविक ठिकाणी स्वस्त भेटते. बाकी आपण म्हणजे तरी मॉलमध्ये नॉर्मल 25 रुपयापासून स्टार्टिंग आहे 25 आपलं रुपयापासून. इंडियन. आणि महाग खूप आहे, पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे, खूप महाग आहे. म्हणजे गरिबासाठी राहणं पण आणि फिरणं पण पॉसिबल नाही, तिथं पैशावाल्यांचेच काम आहेत. अच्छा. नाणं नाही, जर परंतु चांगलं- इथून जे कामाला गेलेत मग त्यांना त्या लेवलमध्येच पेमेंट पण मिळत असेल ना? हां, पण चांगलं भेटतं, काही काम करा तिथं, ॲज अ वेटर आहे. हा, कारण एकूण मी room बघितलं की services भरपूर लोक इथून ते एजन्सी ओपन करतात आणि इथनं लेबर तिकडे घेऊन जातात. हो, कोणी ड्रायव्हर, साफसफाई कर्मचारी. ड्रायव्हर खूप कमवतात, भरपूर कमवतात ड्रायव्हर. ओके. पैसा म्हणजे काही काम करा तिथं, सगळ्यामध्ये चार्ज जास्तच आहे. वेटर आहे, कोणी मॅनेजर आहे, कोणी रोड झाडतोय, कोणी डस्टिंग, कोणी कोणाचं क्लिनिंग करतोय, भरपूर पैसा आहे त्यांना. त्यांनी आज इथे बंगले बनवलेत, मोठाले घरं बनवले, कोणी गाड्या घेतल्या, कोणी कर्ज फेडलं, कोणी लाईफ सेटल केली, कोणी तिकडे सर्व्हिसवाले पण छान सेटल झालेत. एक सर्व्हिसवाल्याला 4-4 लाख सॅलरी आहे आपली इंडियन. उष्णता कशी असते तिकडे? फारच असते का? हां, तिथं पाऊस खूप कमी आहे. का तर पाऊस आपल्या मुळात आपल्या इकडे जर 4 महिने ना, तर तिथं 4 महिन्यामध्ये एकदाच असतो. ते 4 पण महिन्यात फक्त एकदाच? तिथली जी रेत आहे ना, ती फक्त असं बसवण्यासाठी, म्हणजे जी उडती ना रेत, त्याच्यासाठी रेत दाबण्यासाठी म्हणतात एकदा पाऊस होतो, तिथं पाऊस नसतोच. आणि भयंकर उन्हाळा खूप बेकार आहे. म्हणजे मग उन्हाळा काय पूर्ण 11 महिने उन्हाळा काय? नाही, बाकी नॉर्मल असतं वेदर. 4 महिने उन्हाळा असतो, पण खूप बेकार असतो की तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बाहेर नाही निघू शकत. 50 वगैरे टेम्परेचर असतं. खूप आहे, खूप. खूप 6ला पण ऊन असतं, 6ला पण संध्याकाळी. ऊन हां, संध्याकाळी. मॅडम, असं मी ऐकलंय की तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं की तुम्ही फिरता जास्त. हो, मला खूप आवडतं. आणि मी बघितलं की काही ठिकाणी जयपूरच्या शूट असतात, सीन असतात, काही वेळेस दुबईच्या सीन आहेत. आता तुमचा डीपी पण बघितला, हातामध्ये एक पक्षी घेऊन ते दुबईला हां, जे आहे ते बाज पक्षी, तर तिथं तुम्ही तिथे असतात. मग हे असं नेहमी तुमचं फिरणं असतं काय कंटिन्युअस? म्हणजे असं आहे की मला फिरायला खूप आवडतं, प्रमाणाच्या बाहेर. रोज म्हटलं तरी फिरायला जाईल, कितीही ट्रॅव्हलिंग करू शकते मी, कार वगैरे फिरायला. कंटाळा नाही येत? अजिबात नाही, मला खूप आवडतं. आतापर्यंत कुठे कुठे फिरलात? म्हणजे भारतातलं असं कोणतं ठिकाण राहिले का की जिथं आता तुमचं जायचं राहिले? Almost खूप कमी असं मला वाटतं, भारतात सगळं फिरून झाले माझं, आउट ऑफ बाहेर पण. आणि आता एकच ड्रीम राहिली फक्त आउट ऑफ मध्ये, मालदीव लास्ट, तेवढी एक ड्रीम राहिली. मालदीवला जाऊन आले का बस, भरपूर झाले. आणि इंटरनॅशनलमध्ये कुठे कुठे? दुबई, बांगलादेश, मलेशिया, सिंगापूर आणि बस. आता थायलंड, बँकॉक कॉमन झाले ते तर आपले. म्हणजे याच्या मागे उद्देश एकच, फक्त फिरणे, फक्त फिरायचं, नवीन नवीन अनुभव घ्यायचे आयुष्यात. अनुभव घ्यायचे, हां, नवीन देश, नवीन लोक. नवीन, बिलकुल. खूप छान वाटतं, मला आवडतं फिरायला. आता एकच ड्रीम राहिली. कसं, एकटं का कोणी सोबत असतं? कोणी असू नसू, पॅकेज अच्छा. ग्रुपमध्ये जायचं, फिरून यायचं. आणि ऑलमोस्ट असतंच, फॅमिली असतेच, मैत्रिणी आहेत, फ्रेंड सर्कल आहे. हजबंडला जेव्हा वेळ भेटतात मिस्टर घेऊन जातात, मग कधी मुलीवर जायचं, जसं वेळ भेटेल, जसं जे व्यक्ती अवेलेबल आहे आपल्यासोबत फॅमिलीमध्ये त्यांच्यासोबत जायचं. मी तुमच्या सगळ्या पोस्ट बघितल्या, तर काही वेगळ्या वेगळ्या पण आहेत. तुम्ही एकाच प्रकारच्या पोस्ट करता, रील्स टाकता का कसं, त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स आहेत? नाही, माझं कॉन्टेंट असं काही नाही आहे. माझं फक्त एक आपलं एंटरटेनमेंट आहे, बाई काही सॉन्ग आवडले चला रील पोस्ट केल्या. पण पर्सनली जे आपण फिरतो, खातो, काय घेतो, ते मला आवडत नाही सोशल मीडियावर दाखवायला. का तर काही गोष्टी अशा असतात. हा, कारण तुम्ही तर इतके देश फिरताय, तर कितीतरी स्पॉट असतील, खाण्याच्या पद्धती वेगळ्या,
म्हणजे प्रत्येक ठिकाणचं आहे. तुम्ही तर म्हणजे ते टाकलं तरी पण की आज मी सिंगापूरला आलेली आहे आणि इथे मग असं असं आहे. सो असं पण तुम्ही तसं काहीच कधी केलेलं नाहीये, तसं काही दिसत नाही त्या याच्यावरती. नाही, मी पर्सनली ठेवते का तर काही गोष्टी असं असतं की काहींना जायला भेटतं नाही भेटत, काहींना खायला भेटतं नाही भेटत, काहींना काही वस्तू घेता येते नाही घेता येत. सो आपण ते सगळं लोकांना दाखवून कुणाचे मन नाही दुखवायचे आपल्याला. सो काही त्या गोष्टी घेऊ शकतात, काही नाही घेऊ शकत. पाहणारे आपल्याला सगळे हाय लेवलचेच नसतात. मिडल क्लास पण आपले रील पाहतात, स्टोऱ्या पाहतात. त्यांचं मन दुखतं की यार हिला हे सगळं भेटतंय. काही गोष्टी नजरवर असतं, कुणाची नजर लागते, त्यामुळे काही गोष्टी पर्सनल ठेवायच्या. अच्छा, तुमचं आणि मुलीचं नातं जे तुम्ही आता सांगितलं की बेस्ट फ्रेंड, आता मुलगी तुमची किती वर्षाची आहे? आता 18 चालू आहे तिला. 18 वर्षाची. ती सर्व तुमच्यासोबत शेअर करते? हो. तर हे नातं तुम्ही कसं म्हणजे मुलीसोबत कसं ठेवलं, जरा प्रेक्षकांना सांगाल त्याचं का? कारण, त्याच्या मागं कारण खूप मोठं असतं की तिचे पप्पा बाहेर असतात. हां. तर हे दोन्हीचा रोल मला हे करायचा आहे, पप्पांचा पण आणि मम्मीचा पण आणि मैत्रिणीचा पण. का तर मुलीवर असं वागायचं जेणेकरून की तिला घाबरली नाही पाहिजे की माझी आई येईल हे सांगू का नको की माझ्याकडून चुकलं आहे. तर माझी मुलगी चुकलं ना तरी हसत येते सांगत, मम्मी मेरे से गलती हो गई. का तिला भीतीच वाटत नाही की मम्मी मुझे डांटेगी या मम्मी मुझे मारेगी. का तिला माहिती आहे की माझी मम्मी समजून घेते, ठीक आहे चुकून झालं, जाणून बुजून नाही केलं तिने. तर मुलीसाठी ना मैत्रिणीसारखं राहावं लागतं. कधी आई बनून राहिलं तर ती कधी काही गोष्टी शेअर नाही करणार, कधी आपल्यापासून घाबरणार, चुकली तरी नाही सांगणार. आणि चुकायचं असेल तरी ते म्हणजे असं विचार करणार की बाबा मी चुकू का नको, हाच काही करू का नको, का मम्मी ह्या गोष्टीवर काय रिॲक्शन देईन, काही भांडण का, ओरडण का, मारण का, ह्या गोष्टी नाही विचार करते. बिनधास्त सगळ्या गोष्टी शेअर करते. म्हणजे हे उत्तम पॅरेंटिंगचं हे एक देखील की आईने कधी आई नाही बनायचं, पहिलं मुलीसाठी मैत्रीण आणि नंतर आई. गुड. तर ती मुलगी कधीच काही गोष्टी लपवणार नाही, कधीच चुकणार नाही, चुकली तरी शेअर करणार. हे त्यासाठी पहिलं मम्मी नाही, पहिली फ्रेंड, नंतर मम्मी. नाही, उत्तम आहे. आता मला सांगा मॅडम, छोट्या पडद्यावर तुम्ही आता काम करताय, भरपूर तुमचे फॉलोअर्स आहेत मिलियन्समध्ये. तर हे छोट्या पडद्यावर काम करत असताना मोठ्या पडद्याच्या पण काही ऑफर्स आल्या असतील तुम्हाला? भरपूर. किंवा तुम्ही तर डान्स करता किंवा तुमची डान्स लुकिंग मध्ये स्टाईल मला खूप वेगळी. सगळ्यात फेवरेट छंद आहे, आवडीचा लाईफमधला फेवरेट छंद, खूप आवडतो मला. पर्सनली मी इतका एन्जॉयमेंट करते ना डान्समध्ये, वीकली क्लबला जाणार मी. पण पर्सनली मला अजिबात सोशल मीडियावर नाही आवडत. हां, मी सोशल मीडियावर तेवढे हे नाही बघितले तुमच्या नाही डान्सचे. टाकत. मग असं अप्रोच झाले होते काही दिग्दर्शक वगैरे किंवा सिरियल्समध्ये? सॉंग्स आले, वेब सिरीज आल्या, मराठी ॲड्स आल्या, भरपूर ठिकाणी. पण मला आहे ना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. मला फक्त 15 सेकंडचं एक रील बनवली, झालं, त्याच्या पलीकडे नाही. परंतु प्रेक्षकांना आवडेल तुम्हाला मोठ्या पडद्यावरती नक्कीच त्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच करेन मी. आमची इच्छा आहे तुम्ही विचार करावा त्या गोष्टीसाठी. नक्की हे माझ्या पब्लिकला मला विचारावं लागेल की मी हे करू का. ते जर नक्कीच तुम्ही एक रील्स बनवून विचारा त्यांना, तुम्ही तर नक्की करणार. एकदा तुम्ही विचारा, खरंच त्याची रील्स पण टाका की मी हे असे ऑफर आहेत मी करू का. आलं तर नक्कीच तुम्ही करा, आमची तरी इच्छा आहे पूर्णपणे. नक्की. मॅडम आता एक रॅपिड फायरमध्ये 1-2 प्रश्न घेऊया आपण. नक्की. म्हणजे रील्स की ऍक्टिंग, म्हणजे तुम्हाला आता रील्स करायलाच फक्त आवडेल की अभिनय पण आवडेल तुम्हाला? चान्स भेटला तर नक्की दोन्ही पण ट्राय करू. तुमच्या एखाद्या व्हिडिओला आलेले लाखो लाईक्स आणि त्यामध्ये असलेली एक चांगली कमेंट्स, दोन्हीपैकी काय चूज करा? कमेंट. माझ्यासाठी कमेंट खूप महत्त्वाची. का तर एका कमेंटने अजून मला पुढे जायचं किंवा पुढे मतलब जसे आगे बढ़ने की एक उम्मीद मिळते है. हां, सही आहे. आत्ताच मॅडम तुम्ही खरंच वेळेतला वेळ दिला, कारण तुम्ही एकतर इंडियामध्ये फार कमी असता आणि असले तर आम्ही गेली कित्येक दिवसापासून तुमचा टाईम घेत होतो. तर तुम्ही वेळेतला वेळ काढला त्याबद्दल मी खरंच तुमच्या मनापासून नेम टू फेम या चॅनलतर्फे मी तुमचे आभार मानतो. तुम्ही आलात आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. अशाच नवनवीन व्यक्तीचे अनुभव, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व आणि वक्तृत्व ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.